शेतकऱ्यांसाठी आनंदाची व अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे कर्जमाफी. कर्जमाफीच्या दोन याद्या ह्या प्रसिद्ध झालेल्या. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनातील हा प्रश्न आहे की कर्जमाफीच्या दोन्ही याद्यामध्ये आमचं नाव नाही, तर आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल किंवा नाही मिळेल. आणि ज्या शेतकऱ्यांचा लाभ कर्जमाफी यादीमध्ये आले असेल त्या शेतकऱ्यांनी काय करावे म्हणजे त्यांना लाभ मिळेल. जर का तुम्ही हे काम केलं नाही तर नाव येऊन सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही. आणि तुमचं जर नाव आलं नसेल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची अशी माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर शेतकरी बांधवांनो, त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी आम्ही अशी विनंती करतो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी किंवा राज्यातील कोणत्याही महत्वाच्या बातमी संबंधी सर्वात अगोदर माहिती तुम्हाला ह्या चॅनलवर मिळत असते. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्यासाठी आपण महत्वाची जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे कर्जमाफी संदर्भात. आता तुम्हाला माहिती आहे कर्जमाफीच्या दोन याद्या ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, परंतु बरेचसे शेतकरी असे आहेत जर आपण बघितलं तर एका गावातील 4-4, 5-5 शेतकऱ्यांचेच नाव हे आलेले आहेत, बाकी शेतकऱ्यांचे अद्याप सुद्धा नाव आलेलं नाही. तर आता आपण सुरुवातीला जर बघितलं तर पहिला 533 लोकांची यादी झालेली होती, आता 17 लाख लोकांची यादी आलेली आहे, परंतु शेतकरी याच्यातून अद्याप सुद्धा बाहेरच आहे. आणि बरेचसे शेतकरीच्या मनात आता भीती निर्माण होत आहे की आम्हाला कर्जमाफी मिळेल किंवा नाही मिळेल. तर आता आपण सुरुवातीला पहिली प्रश्न म्हणजे तो आपण समजून घेऊया, जो शेतकऱ्यांच्या मनातील महत्वाचा प्रश्न आहे की कर्जमाफीमध्ये आमचं नाव आलं तर आता आम्ही काय करावे म्हणजे आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल. तर ज्या शेतकऱ्यांचे त्या याद्यामध्ये नाव हे आलेलं असेल त्याच शेतकऱ्यांनी तत्काळ जर आपण बघितलं तर आपल्या गावातील सीएससी केंद्र असो किंवा बँकिंगमध्ये जाऊन आपली केवायसी करून घेणे जरुरी आहे. जोपर्यंत तुम्ही त्या सीएससी केंद्रावर जाऊन तुमची केवायसी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही. जर तुम्ही केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीमधून वंचित राहावे लागू शकतं, म्हणजे नाव येऊन सुद्धा तुम्हाला लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर आणि किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन भेट देऊन तुम्ही त्वरित तुमची केवायसी पूर्ण करणे जरुरी आहे. त्यासाठी तुमचं नाव त्या यादीमध्ये असणे जरुरी आहे. जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल आणि तुम्ही जर केवायसी करत असाल तर तुम्हाला लाभ हा मिळणार नाही. सुरुवातीला यादी चेक करायची, आपल्या गावातील सीएससी केंद्र असो किंवा महाई सेवा केंद्र असो तिथे जाऊन व्हिजिट करायचं आणि तिथे जाऊन आपण यादी बघायची. यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला कंपल्सरी केवायसी करणे जरुरी आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला नाव येऊन सुद्धा लाभ मिळणार नाही. त्यासाठी केवायसी करणे म्हणजे केवायसी जर केलं तर शासनापर्यंत आपली माहिती पुरवली जाते आणि शासन तिकडून तुमच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे अदा करतं आणि मग तुम्ही कर्जमुक्त होता, म्हणजे कर्जमाफीतून तुम्ही सुद्धा लाभ हा मिळत असतो. जोपर्यंत तुम्ही केवायसी करणार नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ हा मिळणार नाही. परंतु त्यासाठी महत्वाची अट अशी आहे की तुमचं त्या यादीमध्ये नाव असायला हवं. आता दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे की बरेचसे शेतकरी आता यामधून अजून सुद्धा त्यांचं नाव आलेलं नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी काय. जर आपण बघितलं तर कर्जमाफी एकूण 52 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आतापर्यंत जर बघितलं आपण तर फक्त 17 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे, म्हणजे बाकी जे शेतकरी आहेत त्यांच्या याद्या ह्या टप्प्याटप्प्याने पडणार. परंतु ह्या याद्या 30 जुलैच्या आत सर्व याद्या ह्या प्रसिद्ध होणार आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. जर तुमचं नाव आलेलं नसेल तर तुम्ही सुद्धा त्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करत राहा, म्हणजे जेव्हा नवीन यादी पडेल त्यामध्ये ह्या यादीत नसेल तर पुढच्या यादीत तुमचं नाव येईल. परंतु जे शेतकरी 2019 पासून थकीत आहे त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ हा 2 लाखापर्यंत मिळणार आहे. म्हणजे तुमचं आज ना उद्या त्या लिस्टमध्ये नाव हे येणारच आहे आणि तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती तुमच्यासाठी संपूर्ण माहिती कशी वाटली. माहिती जर आवडली असेल आणि तुमचं सुद्धा नाव आलं किंवा नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर नाव आलं असेल तर तुम्ही स्वतः तुमची केवायसी करा, नसेल आलेल तर तुम्ही सुद्धा वाट बघा. आपण तुम्हाला कळवतच राहू की नवीन यादी केव्हा पडणार. तर ही होती माहिती कशी वाटली. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.